नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? एस क्लास एज्युकेशन बाय सुहानीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. पाहतोय 10th स्टँडर्ड सायन्स पार्ट 1 लेसन नंबर 2 पेरियोडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स आणि त्यातील 8वा घटक जो आहे मॉडर्न पेरियोडिक टेबल अँड इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन ऑफ एलिमेंट्स हा आपण पाहतोय. हा आपला व्हिडिओ नंबर 8 आहे. याआधी आपण जे आधीचे 7 टॉपिक्स आहेत ते पूर्णपणे पाहिलेले आहेत. आय होप तुम्ही ते टॉपिक्स पाहिले असतील. जर तुम्ही ते टॉपिक्स पाहिले नसतील तर या सगळ्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. सायन्स पार्ट 1 या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला हे सगळे व्हिडिओज मिळतील. ओके, सो फ्रेंड्स, लेट अस स्टार्ट. या व्हिडिओमध्ये आपण मॉडर्न पेरियोडिक टेबल अँड इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन ऑफ एलिमेंट्स पाहणार आहोत. याआधी आपण मॉडर्न पेरियोडिक टेबलचं पूर्णपणे स्ट्रक्चर या आधीच्या व्हिडिओमध्ये अभ्यासलं आहेच. तर आता या व्हिडिओमध्ये आपण इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशनचा मॉडर्न पेरियोड टेबलमध्ये असणाऱ्या पिरियड्स आणि ग्रुप्सशी कसा संबंध आहे ते आपण बघणार आहोत. ओके, सो इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन म्हणजे काय? तर आपण एक एक्झाम्पल घेऊया की सोडियम एलिमेंट आहे. ओके, तर सोडियमचा ॲटॉमिक नंबर काय आहे? 11 आहे. मग याचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन कसं असणार आहे? 2, कारण फर्स्ट शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स असतात, सेकंड शेलमध्ये 8 आणि थर्ड शेलमध्ये 1 इलेक्ट्रॉन. सो त्याचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन अशा पद्धतीने होणार आहे. तर आता याचा संबंध म्हणजे इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशनचा संबंध पिरियड्स आणि ग्रुप्स यांच्याशी कसा आहे ते आपण बघणार आहोत. Within a period, the neighboring elements differ slightly in their properties, while distant elements differ widely in their properties. एका पिरियडमध्ये, पिरियड म्हणजे काय? जे हॉरिझॉन्टल रोज आहेत आपल्या पेरियोडिक टेबलमध्ये, तर त्यामधले जे हॉरिझॉन्टल रोज आहेत त्याला आपण पिरियड्स म्हणतो. असे किती आहेत? एकूण 7 पिरियड्स आपल्या पेरियोडिक टेबलमध्ये आहेत. ओके, सो जेव्हा पिरियड्समध्ये आपण बघतो तेव्हा नेबरिंग एलिमेंट्स म्हणजे जे जवळजवळचे आहेत, जसं की सोडियम आहे आणि मॅग्नेशियम आहे, जे जवळजवळचे आहेत, मग त्यांच्या प्रॉपर्टीजमध्ये काय असणार आहे? खूप असं चेंज नसणार आहे, म्हणजे खूप विविधता नसणार आहे. त्यांच्या दोघांची प्रॉपर्टीज खूप सिमिलर असणार आहे. ओके, त्याच्यानंतर जे लांबचे असतात, जसं की आपण सोडियम आणि जर सल्फर बघितलं तर त्याच्यामध्ये खूप डिस्टन्स आहे, त्याच्यामुळे त्यांच्या प्रॉपर्टीजमध्ये खूप डिफरन्स असणार आहे. ओके, त्याच्यानंतर एलिमेंट्स इन द सेम ग्रुप शो सिमिलॅरिटी अँड ग्रेडेशन इन देअर प्रॉपर्टीज. जे एकाच सेम ग्रुपमध्ये आहेत, तर जसं की या ठिकाणी जर आपण बघितलं तर हायड्रोजन आणि लिथियम एकाच ग्रुपमध्ये आहेत, तर मग त्यांच्या प्रॉपर्टीजमध्ये सिमिलॅरिटी असणार आहे. These characteristics of groups and periods in the modern periodic table are because of the electronic configuration of the elements. मग हे प्रॉपर्टीज सेम असणं किंवा लांब असेल तर प्रॉपर्टीजमध्ये थोडासा फरक असणं, हे जे आहे तर हे कशामुळे होतं आहे? तर इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन ऑफ एलिमेंट्समुळे पिरियड्स आणि ग्रुप्समध्ये हा एक बदल आपल्याला दिसून येतो आहे. ओके, इट इज द इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन ऑफ एन एलिमेंट विच डिसाइड्स द ग्रुप अँड पिरियड इन विच इट टू बी प्लेस्ड. मग एखादा एलिमेंट कोणत्या ग्रुपमध्ये किंवा कोणत्या पिरियडमध्ये प्लेस करायला पाहिजे हे कशावरून ठरतं? तर त्याच्या इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशनवरून ठरतं. इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन म्हणजे काय? तर जे नंबर्स आहेत, जे ॲटॉमिक नंबर आहेत, त्यांना आपण शेल्समध्ये लिहितो. म्हणजे जसं की आपल्याला माहितीच आहे की KLMN हे 4 शेल्स आहेत. पहिल्या शेलमध्ये आपण 2 इलेक्ट्रॉन्स लिहितो, सेकंड शेलमध्ये 8 लिहितो, थर्ड इलेक्ट्रॉन्समध्ये जरी 18 बसत असतील तरीही आपण 8च शेल घेतो आणि फोर्थमध्ये पण 32 असले तरी पण आपण 8च इलेक्ट्रॉन्स घेतो. ओके, तर अशा पद्धतीने आपण कुठल्याही एलिमेंटचे इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन लिहितो. तर इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन म्हणजे काय? तर ॲटॉमिक नंबरच आपण डिवाईड करत असतो थोडक्यामध्ये. म्हणजेच कुठल्या एलिमेंट कुठल्या ग्रुपमध्ये आणि कुठल्या पिरियडमध्ये ठेवायचा किंवा कुठे तो राहील हे कोण ठरवतं? तर इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन ठरवत असतं. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ग्रुप्स अँड पिरियड्स. The characteristics of the groups and periods in the periodic table are understood by comparison of the properties of the elements. पेरियोडिक टेबलमध्ये असणारे ग्रुप्स आणि पिरियड्स यांचं काय कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, यांची काय वैशिष्ट्ये आहेत, हे आपल्याला त्यांचं कंपॅरिझन केल्यानंतर एलिमेंटच्या प्रॉपर्टीचं कंपॅरिझन केल्यानंतरच कळून येईल. Various properties of all the elements in a group show similarity and gradation. However, the properties of elements change slowly while going from one एंड टू द ऑदर. म्हणजे सपोज की फ्रॉम लेफ्ट टू राईट, म्हणजे एखाद्या पिरियडमध्ये जेव्हा आपण लेफ्ट टू राईट जाणार, जसं की आपण सोडियमपासून सल्फरपर्यंत जाणार, तर प्रॉपर्टीजमध्ये चेंजेस होत राहणार पर्टिक्युलर पिरियडमध्ये. ग्रुप्स अँड इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन. आता आपण ग्रुप्स आणि इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन बघणार आहोत. You will find that the number of valence electrons in all these elements
फ्रॉम द ग्रुप 1 दॅट इज द फॅमिली ऑफ अल्केली मेटल्स इज द सेम. आता जर आपण मॉडर्न पेरियोडिक टेबल बघितला तर याच्यामध्ये आपल्याला असं दिसून येतं आहे की ओके, सो याच्यामध्ये आपल्याला असं कळतं आहे की या ठिकाणी जर आपण हायड्रोजनचे बॅलन्स इलेक्ट्रॉन्स बघितले तर हायड्रोजनमध्ये एकच इलेक्ट्रॉन आहे, त्याच्यामुळे आउटरमोस्ट शेलमध्ये एकच इलेक्ट्रॉन येणार आहे. जर आपण लिथियमचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन या ठिकाणी बघितलं तर लिथियममध्ये 3 इलेक्ट्रॉन्स आहेत, ॲटॉमिक नंबर 3 आहे, तर त्याचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन 2,1 येणार आहे. सोडियममध्ये 11 ॲटॉमिक नंबर आहे, त्याचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन 281 येणार आहे. ओके, पोटॅशियमचं पण 281 येणार आहे. म्हणजे जर आपण बघितलं तर या सगळ्या एलिमेंट्समध्ये बॅलन्स शेलमध्ये सगळीकडे 1च इलेक्ट्रॉन्स आहेत. त्याच्यामुळे आपल्याला सिमिलरिटी दिसून येते ग्रुप्समध्ये असलेल्या सगळ्या एलिमेंट्समध्ये. सो हा जो फर्स्ट ग्रुप आहे त्याला आपण अल्केली मेटल्स म्हणतो. सो यू विल फाइंड दॅट द नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स इन ऑल दीज एलिमेंट्स फ्रॉम द ग्रुप 1 दॅट इज द फॅमिली ऑफ अल्केली मेटल इज द सेम. आपण हेच बघितलं की व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स सगळ्यामध्ये सेम आहे. सगळ्यांमध्ये शेवटच्या शेलमध्ये जे इलेक्ट्रॉन्स आहेत तर ते 1च येत आहेत. शेवटचं शेल म्हणजेच का ज्याला आपण व्हॅलन्स शेल म्हणतो, ज्याच्यामध्ये व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आहेत सगळ्यात शेवटच्या शेलमध्ये जे इलेक्ट्रॉन आहेत तर ते. Similarly, if you look at the elements from any other group, you will find the number of their valence electrons to be the same. फॉर एक्झाम्पल जर आपण सेकंड ग्रुप घेतला, आता आपण फर्स्ट ग्रुपचे बघितले. सेकंड ग्रुपमध्ये काय आहे, बेरिलियम आहे, ज्याचं ॲटॉमिक नंबर आहे 4, सो त्याचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन येणार 2,2. मॅग्नेशियम आहे, ॲटॉमिक नंबर आहे 12, इलेक्ट्रॉन कन्फिगरेशन येणार 2,8,2. त्याच्यानंतर कॅल्शियम आहे, ॲटॉमिक नंबर आहे 20, इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन येईल 2,8,8,2. म्हणजे सगळ्यांमध्ये शेवटचं जे शेल आहे त्याच्यामध्ये 2च इलेक्ट्रॉन्स येणार आहेत. त्याच्यामुळे यांचे सगळ्यांचे बॅलन्स इलेक्ट्रॉन्स किती असणार आहेत, 2 असणार आहेत पूर्ण ग्रुपचे. त्याच्यानंतर फॉर एक्झाम्पल द एलिमेंट्स बेरिलियम, मॅग्नेशियम अँड कॅल्शियम बिलॉंग टू ग्रुप 2 दॅट इज द फॅमिली ऑफ अल्केली अर्थ मेटल्स. सेकंड ग्रुपला आपण अल्केलाईन अर्थ मेटल्स म्हणतो. देर आर 2 इलेक्ट्रॉन्स इन देअर आउटरमोस्ट शेल. त्यांच्या आउटरमोस्ट शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स आहेत. Similarly, there are 7 electrons in the outermost shell of elements such as fluorine and chlorine from group 17. जे ग्रुप 17 मधले आहेत, हॅलोजन्स आहेत. आता सपोज की याचा ॲटॉमिक नंबर 9 आहे तर याचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन येणार आहे 2 आणि 7. याचा ॲटॉमिक नंबर 17 आहे, इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन येणार आहे 2,8,7. ओके, सो याच्यात प्रत्येक एलिमेंटच्या आउटरमोस्ट शेलमध्ये 7 इलेक्ट्रॉन्स आहेत. ओके, बॅलन्स इलेक्ट्रॉन्स काय आहेत, 7 आहेत. So, such as fluorine and chlorine from the group 17, that is the family of halogens. While going from top to bottom within any group, 1 electronic shell gets added at a time. कुठल्याही ग्रुपमध्ये जर आपण बघितलं तर वरून खाली येताना प्रत्येकी एक शेल त्याच्यामध्ये ॲड होते. याच्यामध्ये एकच शेल होतं, याच्यामध्ये 2 शेल झाले, याच्यामध्ये 3 झाले, याच्यामध्ये 4 झाले, असे शेल त्याच्यामध्ये ॲड होत गेले. From this, we can say that the electronic configuration of the outermost shell is characteristic of a particular group. याच्यामुळे आपण असं सांगू शकतो की आउटरमोस्ट शेल ही त्या स्पेसिफिक ग्रुपची एक कॅरेक्टरिस्टिक आहे की त्याच्यामध्ये सगळ्यांमध्ये आउटरमोस्ट शेलमध्ये एकच इलेक्ट्रॉन असणार आहे तर तो ग्रुप 1 आहे. जर 2 इलेक्ट्रॉन्स आउटरमोस्ट शेलमध्ये असतील तर तो एलिमेंट ग्रुप नंबर 2 मधला आहे. ओके, हवेवर ॲज वी गो डाऊन अ ग्रुप द नंबर ऑफ शेल गोज ऑन इन्क्रीजिंग. आणि जसं आपण वरून खाली येतो, सपोज की आपण हायड्रोजनपासून जर पोटॅशियमपर्यंत आलो तर प्रत्येक याच्यामध्ये एक शेल इन्क्रीज होते. डू यू नो युरॅनियम हॅज ॲटॉमिक नंबर 92. युरॅनियमचा ॲटॉमिक नंबर 92 आहे. जर आपण त्याला याच्यामध्ये शोधलं तर युरॅनियम आपल्याला या ठिकाणी इथे दिसतोय. ओके, सो हा आहे आपला युरॅनियम, ज्याचा ॲटॉमिक नंबर काय आहे, 92 आहे. त्याच्यानंतर ऑल द एलिमेंट्स बियॉन्ड युरॅनियम विथ ॲटॉमिक नंबर 93 to 118. 92 नंतर म्हणजे 93 पासून ते 118 पर्यंत. इथे 93 to 103 आहेत आणि पुढचे एलिमेंट्स या ठिकाणी आहेत. ओके, सो 93 to 118 पर्यंत जे काही इलेक्ट्रॉन्स आहेत तर ते आर मॅनमेड, ते सगळे मानवनिर्मित आहेत. ओके, ऑल दीज एलिमेंट्स आर रेडिओ ॲक्टिव्ह अँड अनस्टेबल अँड हॅव अ व्हेरी शॉर्ट लाईफ. हे सगळे एलिमेंट्स कसे आहेत, रेडिओ ॲक्टिव्ह आहेत, मानवनिर्मित आहेत, रेडिओ ॲक्टिव्ह आहेत आणि ते अनस्टेबल आहेत. ओके, आणि त्यांची लाईफ पण कशी आहे, शॉर्ट आहे, म्हणजे ते जास्त काळ नाही टिकू शकत. इन द मॉडर्न पेरियोडिक टेबल फर्स्ट एलिमेंट्स आर अरेंज्ड इन अँड इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक नंबर्स. इथे मॉडर्न पेरियोडिक टेबलचे काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत की मॉडर्न पेरियोडिक टेबलमध्ये जे एलिमेंट्स आहेत तर ते ॲटॉमिक नंबरच्या इन्क्रीजिंग ऑर्डरप्रमाणे मांडलेले आहेत. आतापर्यंत आपण बघितले की ज्या सायंटिस्टने
एलिमेंट्स क्लासिफिकेशन केले होते, तर त्यांनी सगळ्यांनी हाच क्रायटेरिया वापरला होता जो की ॲटॉमिक मासचा होता. त्यांनी ॲटॉमिक मासच्या इन्क्रीजिंग ऑर्डरप्रमाणे एलिमेंट्सचं क्लासिफिकेशन केलं होतं. पण मेंडेलिव्हनंतर जो मॉडर्न पेरियोडिक टेबल तयार करण्यात आला होता, तर त्याच्यामध्ये जे एलिमेंट्स होते तर ते ॲटॉमिक नंबरने अरेंज केले होते. ॲटॉमिक नंबरच्या इन्क्रीजिंग ऑर्डरप्रमाणे अरेंज केले होते. व्हर्टिकल कॉलम्सला आपण ग्रुप्स म्हणतो आणि एकूण 18 ग्रुप्स आहेत आपल्या मॉडर्न पेरियोडिक टेबलमध्ये. ते किती आहेत? एकूण 18 ग्रुप्स आहेत. आणि त्याचबरोबर द केमिकल प्रॉपर्टीज ऑफ द एलिमेंट्स इन सेम ग्रुप शो सिमिलॅरिटी अँड ग्रेडेशन. एका ग्रुपमध्ये जे सगळे एलिमेंट्स आहेत तर त्यांच्या केमिकल प्रॉपर्टीजमध्ये सिमिलॅरिटी आढळून येते. ओके, म्हणजे व्हर्टिकल कॉलम्समध्ये ग्रुप नंबर 1मध्ये जसं की हायड्रोजन आहे, पोटॅशियम आहे, तर लिथियम आहे, तर हे सगळे जे काही एलिमेंट्स आहेत त्यांच्या प्रॉपर्टीमध्ये सिमिलॅरिटी आढळून येते. हॉरिझॉन्टल रोज आर कॉल्ड पिरियड्स. जे हॉरिझॉन्टल आहेत, ज्या आडव्या रोज आहेत, जसे की ते एक रो आहे सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, सिलिकॉन, फॉस्फरस, तर याला आपण म्हणा पिरियड्स. सो जी हॉरिझॉन्टल रो आहे त्याला आपण पिरियड्स म्हणतो. अँड देअर आर इन ऑल 7 पिरियड्स. एकूण 7 पिरियड्स आपल्या मॉडर्न पेरियोडिक टेबलमध्ये आहेत. द प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स चेंज स्लोली फ्रॉम वन एंड टू द अदर एंड इन अ पिरियड. आता जसं की आपण जर सोडियमपासून फॉस्फरसपर्यंत गेलो तर इथून प्रॉपर्टीज चेंज होत जाणार. ओके, म्हणजे लेफ्ट टू राईट प्रॉपर्टीज चेंज होत जातात. तर अशा पद्धतीने हे आहेत मॉडर्न पेरियोडिक टेबलचे थोडक्यात कॅरेक्टरिस्टिक्स. आणि हा आहे आपला मॉडर्न पेरियोडिक टेबल ज्याची ओळख आपली ऑलरेडी झालेली आहे. आता आपण बघणार आहोत मॉडर्न पेरियोडिक टेबलमधले जे पिरियड्स आहेत तर ते आणि इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन यांचा संबंध कसा आहे. ओके, सो आधी आपण हे जे प्रश्न आहेत तर हे बघूया. On going through the modern periodic table, it is seen that the elements lithium, barium, boron, carbon, त्याच्यानंतर आहे नायट्रोजन, त्याच्यानंतर आहे ऑक्सिजन, फ्लोरीन आणि निऑन. ओके, बिलॉंग्स टू द सेम पिरियड 2. तर हे जे सगळे एलिमेंट्स आहेत तर हे सगळे पिरियड 2मध्ये येतात. म्हणजे जर आपण इथे बघितलं तर हे सगळे कुठे येतात? पिरियड नंबर 2मध्ये येतात. ओके, राईट डाऊन इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन ऑफ ऑल ऑफ देम. आता या सगळ्याचं आपण इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन बघूया. तर फर्स्ट आहे लिथियम, ज्याचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन येणार आहे 2 आणि 1. त्याच्यानंतर आहे बेरिलियम, ज्याचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन आहे 2 आणि 2. बोरॉन आहे, ज्याचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन आहे 2 आणि 3. कार्बन आहे, ज्याचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन आहे 2 आणि 4. त्याच्यानंतर आहे नायट्रोजन, इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन 2 आणि 5. ऑक्सिजन, इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन 2 आणि 6. त्याच्यानंतर आहे फ्लोरीनचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन आहे 2 आणि 7. आणि त्याच्यानंतर आहे निऑनचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन 2 आणि 8. ओके, तर अशा पद्धतीने हे सगळे आहेत इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन आपण इथे लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर आहे इज द नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स सेम फॉर ऑल दीज एलिमेंट्स. सगळ्या एलिमेंट्समध्ये व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स सेम आहेत का? तर नाही, ते कसे वाढत आहेत? एक वाढत आहेत. कारण याच्यामध्ये करून दाखवलेलं आहे की लिथियमचा आहे 2,1 इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन. प्रत्येक याच्यामध्ये व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स वाढत आहेत. इज द नंबर ऑफ शेल्स द सेम इन दिस. त्याच्यामध्ये नंबर ऑफ शेल्स सेम आहे कारण प्रत्येक ठिकाणी 2च शेल आहेत. त्याच्यामुळे नंबर ऑफ शेल्स याच्यामध्ये सेम आहेत पण व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स इन्क्रीज होत जात आहेत. आणि जर आपण ग्रुप्समध्ये बघितलं होतं तर व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स सेम आहेत, फक्त नंबर ऑफ शेल इन्क्रीज होत जात आहेत. यू विल फाइंड दॅट द नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स इज डिफरंट इन दीज एलिमेंट्स. या सगळ्या एलिमेंट्समध्ये व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स वेगवेगळे आहेत कारण लिथियममध्ये 1 आहे, बेरिलियममध्ये 2 आहे, बोरॉनमध्ये 3 आहे, कार्बनमध्ये 4 आहे, नायट्रोजनमध्ये 5 आहे. ओके, सो हवेवर द नंबर ऑफ शेल्स इज द सेम. परंतु यांचे नंबर ऑफ शेल्स कशा आहेत? 2च आहेत कारण लिथियमपासून निऑनपर्यंत प्रत्येकाचे नंबर ऑफ शेल्स 2च आहेत. यू विल ऑल्सो फाइंड दॅट वाईल गोईंग फ्रॉम लेफ्ट टू राईट. तुम्ही हे पण नोटीस कराल की लेफ्ट टू राईट जेव्हा आपण जातोय विदिन अ पिरियड, एका पिरियडमध्ये द ॲटॉमिक नंबर इन्क्रीजेस बाय 1 ॲट अ टाईम अँड द नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन ऑल्सो इन्क्रीजेस बाय 1 ॲट अ टाईम. आपण असं नोटीस करू शकतो की जेव्हा आपण लेफ्ट टू राईट जातोय, जेव्हा आपण लिथियमपासून ते निऑनपर्यंत जातोय तर तेव्हा प्रत्येक वेळेस ॲटॉमिक नंबर 1ने वाढत जातोय. म्हणजे लिथियमचा ॲटॉमिक नंबर या ठिकाणी 3 आहे, बेरिलियमचा 4 आहे, तर प्रत्येक ठिकाणी ॲटॉमिक नंबर पण वाढत जातोय. ऑक्सिजनचा 8 आहे, फ्लोरीनचा या ठिकाणी 9 आहे, निऑनचा 10 आहे. तर प्रत्येक वेळेस ॲटॉमिक नंबर पण 1-1ने वाढत जातोय आणि व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स पण 1-1ने वाढत जाते. तिथे 1 आहे, ते 2 आहे, ते 3 आहे, ते 4 आहे. ओके, तर अशा पद्धतीने हे रिलेशन आहे ॲटॉमिक नंबर पिरियड्समध्ये, इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशनमध्ये आणि ग्रुप्समध्ये आणि इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशनमध्ये. त्याच्यानंतर एक छोटासा पॉईंट आहे. We can say that the elements with the same number of shells occupied by electron belongs to the same period. आपण असं सांगू शकतो की असे एलिमेंट्स ज्यांच्यामध्ये एकच नंबरचं शेल आहे, ओके,
तर ते एकाच सेम पिरियडमध्ये बिलॉंग होतात. जर सपोज की लिथियमचे पण 2 शेल्स आहेत, ऑक्सिजनचे पण 2 शेल्स आहेत, तर ते दोघं पण एकाच पिरियडमध्ये बिलॉंग होणार आहेत. द एलिमेंट्स इन द सेकंड पिरियड नेमली लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्ल्युरिन अँड निऑन हॅव इलेक्ट्रॉन्स इन द 2 शेल्स के अँड एल. यांच्यामध्ये फक्त 2च शेल्स आहेत, के आणि एल. याच्यामध्येच फक्त त्यांचे इलेक्ट्रॉन्स आहेत. ओके. त्यानंतर द एलिमेंट्स इन द थर्ड पिरियड नेमली सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, सिलिकॉन, फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन आणि अर्गॉन. तर हे जे सगळे एलिमेंट्स आहेत, तर हे किती आहेत, यांच्यामध्ये किती आहेत, 3 शेल्स आहेत. कारण यांचे जे इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन आहे तर ते तीन ह्याच्यामध्ये येतं, 3 शेल्समध्ये येतं. म्हणजे हे के, एल आणि एम या 3 शेल्समध्ये हे येणार. राईट डाऊन द इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन ऑफ दिस एलिमेंट्स अँड कन्फर्म. आता आपण बघूया, कन्फर्म करूया. त्याचा थर्ड पिरियड आहे, त्याच्यामधलं आपण इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन बघूया सगळ्यांचं. सोडियम आहे 2,8,1 येणार आहे. मॅग्नेशियम आहे तर 2,8,2 येणार आहे. ॲल्युमिनियम आहे तर 2,8,3 येणार आहे. सिलिकॉन आहे तर 2,8,4 येणार आहे. फॉस्फरस आहे तर 2,8,5 येणार आहे. सल्फर आहे तर 2,8,6 येणार आहे. क्लोरीन आहे तर 2,8,7 येणार आहे. आणि अर्गॉन आहे तर 2,8,8 येणार आहे. म्हणजे आपण हे डिसाईड करू शकतो की हे सगळे जे एलिमेंट्स आहेत ते सगळे त्याचे जे इलेक्ट्रॉन्स आहेत तर ते फक्त किती शेलमध्ये आहेत, 3 शेलमध्ये आहेत, ज्याचं नाव आहे के, एल आणि एम. ओके. त्याच्यानंतर आता आपण ते कन्फर्म केलेलं आहे. पुढे आपण बघूया. इन द मॉडर्न पेरियडिक टेबल इलेक्ट्रॉन्स आर फिल्ड इन द सेम शेल while going along a period from left to right, and at the beginning of the next period a new electron shell starts filling up. आणि दुसऱ्या जेव्हा पिरियड स्टार्ट होणार, सपोज की आता इथे थर्ड पिरियड संपलेला आहे. थर्ड पिरियड कुठे संपते, अर्गॉनच्या इथे संपते. जेव्हा फोर्थ पिरियड या ठिकाणी स्टार्ट होणार आहे तर तेव्हा एक नवीन शेल ॲड केलं जातं. या ठिकाणी 3च शेल होते, थर्ड पिरियडमध्ये 3च शेल होते, पण जेव्हा या ठिकाणी पोटॅशियम स्टार्ट होणार तर तेव्हा त्याला 4 शेलची आवश्यकता आहे त्याचे सगळे इलेक्ट्रॉन्स बसण्यासाठी. म्हणून नवीन पिरियडपासून अजून एक नवीन शेल त्याच्यामध्ये ॲड केला जातो. द नंबर ऑफ एलिमेंट्स इन द फर्स्ट 3 पिरियड्स इज डिटरमाइंड बाय द इलेक्ट्रॉन कॅपॅसिटी ऑफ द शेल्स अँड द लॉ ऑफ इलेक्ट्रॉन ऑक्टेट. ओके. त्याच्यानंतर आहे व्हॉट आर द व्हॅल्यूज ऑफ एन. इथे वॉट आहे, ते डब्ल्यू गायब झालं आहे, फक्त हॅट लिहिलेलं आहे. तर व्हॉट आर द व्हॅल्यूज ऑफ एन फॉर द शेल्स के, एल अँड एम. के, एल आणि एम आहे, तर या ठिकाणी एनची व्हॅल्यू काय आहे तर इथे ऑलरेडी दिलेली आहे. 2 आहे, 8 आहे, 18 आहे आणि 32 आहे. व्हॉट इज द मॅक्झिमम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स दॅट कॅन बी अकोमोडेड इन अ शेल, राईट द फॉर्म्युला. तर ते पण या ठिकाणी ऑलरेडी दिलेलं आहे. डिड्यूस द मॅक्झिमम इलेक्ट्रॉनिक कॅपॅसिटी ऑफ शेल्स के, एल अँड एम. ॲज पर द इलेक्ट्रॉन होल्डिंग कॅपॅसिटी ऑफ शेल्स 2 एलिमेंट्स आर प्रेझेंट इन द फर्स्ट पिरियड अँड 8 एलिमेंट्स इन द सेकंड पिरियड. ज्यामध्ये आपण जर बघितलं तर इथे ओके, तर याच्यामध्ये आपण बघितलं तर 2 एलिमेंट्स. ओके. ॲज पर द इलेक्ट्रॉन होल्डिंग कॅपॅसिटी ऑफ शेल्स 2 एलिमेंट्स आर प्रेझेंट इन फर्स्ट पिरियड. फर्स्ट पिरियडमध्ये फक्त 2च एलिमेंट आहे, एक आहे हायड्रोजन आणि दुसरा आहे हेलियम. कारण त्याच्यामध्ये फक्त एकच शेल आहे आणि 2च इलेक्ट्रॉन्स एका शेलमध्ये असू शकतात. त्याच्यानंतर आहे 8 एलिमेंट्स इन द सेकंड पिरियड. सेकंड पिरियडमध्ये 8 एलिमेंट्स आहेत. तर या ठिकाणी लिथियम आहे, बेरिलियम आहे, बोरॉन आहे, कार्बन आहे, नायट्रोजन आहे, ऑक्सिजन आहे, फ्ल्युरिन आहे आणि निऑन आहे. तर सेकंड पिरियडमध्ये किती आहेत, एकूण 8 एलिमेंट्स आहेत. कारण तिथे किती शेल असणार आहेत, 2 शेल असणार आहेत. द थर्ड पिरियड ऑल्सो कंटेन्स ओनली 8 एलिमेंट्स. थर्ड पिरियडमध्ये पण फक्त 8च एलिमेंट्स आहेत. ड्यू टू द लॉ ऑफ इलेक्ट्रॉन ऑक्टेट. कुठल्या लॉनुसार, इलेक्ट्रॉन ऑक्टेट या लॉनुसार. There are few more factors which control the filling of electrons in the subsequent periods which will be considered in the next standards. आणि याचा पुढचा अभ्यास आपण नेक्स्ट स्टँडर्डमध्ये करणार आहोत. The chemical reactivity of an element is determined by the number of valence electrons in it and the shell number of the valence shell. एखाद्या एलिमेंटची केमिकल रिॲक्टिव्हिटी हे त्याच्या व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्सवरती आणि नंबर ऑफ व्हॅलन्स शेलवरतीच डिपेंड असते. The information on this point is obtained from the position of the element in the periodic table. याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन आपण एलिमेंटची जी पोझिशन आहे मॉडर्न पेरियोडिक टेबलमध्ये त्याच्यानुसार मिळवू शकतो. दॅट इज द मॉडर्न पेरियोडिक टेबल हॅज प्रूव्ड युजफुल फॉर स्टडी ऑफ एलिमेंट्स. त्याच्यामुळे हे प्रूव्ह झालेलं आहे की मॉडर्न पेरियोडिक टेबल हा एलिमेंट्सच्या स्टडीसाठी, एलिमेंट्सच्या अभ्यासासाठी युजफुल आहे. ओके. आता या ठिकाणी लॉ ऑफ ऑक्टेटचा समावेश करण्यात आला होता. लॉ ऑफ ऑक्टेट म्हणजे काय तर
एखाद्या एलिमेंटला स्टेबल होण्यासाठी त्याच्या आउटरमोस्ट शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन्स असणं आवश्यक आहे. आता इथे 1 इलेक्ट्रॉन आहे, इथे 1 इलेक्ट्रॉन आहे, 2 4 5 6 7 8. ओके, सो हे सगळे इलेक्ट्रॉन्स आहेत. जर एखाद्या एलिमेंटमध्ये त्याच्या आउटरमोस्ट शेलमध्ये जर 8 इलेक्ट्रॉन्स असतील तर तो एलिमेंट स्टेबल असतो, त्याला आपण ऑक्टेट म्हणतो. आणि जर शेवटी 2 एलिमेंट्स असतील तरी पण तो स्टेबल असतो, त्याला आपण ड्युप्लेट म्हणतो. ओके, सो या ठिकाणी शेवटच्या आउटरमोस्ट शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन्स असायला पाहिजे तर तो स्टेबल होतो. तर या ठिकाणी आपण बघितलं की KLMN हे तीनही आहे, त्याचे या ठिकाणी इलेक्ट्रॉन कॅपॅसिटी दिलेली आहे. मात्र आपण एममध्ये 8च इलेक्ट्रॉन्स आहेत असं मानतो. एनमध्ये पण आपण ऑक्टेट होण्यासाठी 8च इलेक्ट्रॉन्स घेतो. त्याच्यामुळे या ठिकाणी जे थर्ड पिरियड आहे त्याच्यामध्ये 3 शेल्स असणार आहेत, KL आणि M या आउटरमोस्ट शेलमध्ये फक्त 8च इलेक्ट्रॉन्स असतील तर तो स्टेबल राहणार आहे. त्याच्यामुळे थर्ड पिरियडमध्ये फक्त 8च एलिमेंट्स येतात. तर अशा पद्धतीने या ठिकाणी आपण ग्रुप्स आणि पिरियड्सचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशनशी काय संबंध आहे, कसं रिलेशनशिप आहे ते आपण बघितलं. यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण पेरियोडिक ट्रेंड्स इन द मॉडर्न पेरियोडिक टेबल बघणार आहोत. त्याच्यानंतर आपण ॲटॉमिक साईज बघणार आहोत. ओके मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. त्याचबरोबर यांसारखे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजेच मी जेव्हा यांसारखे नवनवीन व्हिडिओज अपलोड करेन तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळत राहील. मित्रांनो, असेच छान आणि मस्त व्हिडिओ या चॅनलवरती अवेलेबल आहेत. त्याचबरोबर 10th स्टँडर्डच्या सर्व विषयांचे व्हिडिओज देखील अवेलेबल आहेत. आणि हे सगळे व्हिडिओज पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ज्या लिंक्स दिलेल्या आहेत त्यावर तुम्ही क्लिक करून हे सगळे व्हिडिओज पाहू शकता. चला तर मित्रांनो, आता या ठिकाणी आपण इथेच विश्रांती घेऊया. पुन्हा भेटूया नवीन पाठासोबत, नवीन व्हिडिओसोबत, नवीन टॉपिकसोबत. तोपर्यंत पाहत रहा एस क्लास एज्युकेशन बाय सुहानी, तेही सुहानी सूर्यवंशी या चॅनलवरती. सो फ्रेंड्स, thank you so much for watching this video. See you in next video.